अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वात पहिला तर मी तुमचे जे निगेटिव्ह शक्ती आहे ती तुमच्याकडून दूर जावावी यासाठी मी स्वामी समर्थांना प्रार्थना करत आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझे व्ह्यूवर्स आहेत त्यांच्या आयुष्यामधून त्यांच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दूर होऊन जाऊ देत, बॅकफायर होऊन जाऊ देत, ह्यासाठी मी ह्या प्रार्थना करत आहे. श्री स्वामी समर्थ. 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 आता 2026 मध्ये तुमची एनर्जी काय असेल, मेष राशीसाठी येणाऱ्या 2026 ची एनर्जी काय असू शकेल हे मी बघणार आहे 2026 मध्ये, आणि शेवटमध्ये लास्टला कवड्यांवरती सुद्धा बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू, शेवटपर्यंत लास्टपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पूर्ण मन तुमचं स्थिर करून हा व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून तुमच्या काही येणाऱ्या 2026 मध्ये सगळ्या गोष्टी इथं मॅच होऊन जातील. तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअरली इथं दिसतील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सेलिब्रेशन खूप दिवस झालं घरामध्ये झालेलं नाहीये, त्याच्यासाठी सुद्धा सेलिब्रेशन दिसतंय घरामध्ये काहीतरी, त्याच्यासाठी सुद्धा आपण बघणार आहोत. आहे भरपूर आहे. काही नवीन वर्षामध्ये नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. कुलदेवीनी स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावरती राहणार आहे. नकारात्मक गोष्टी थोड्याफार आहेत, पण थोड्या त्याला कव्हर करायचं आहे, त्याच्यावरती थोडं फोकस द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी बदलल्या नाही पाहिजेत आणि त्याच्यावरती दुसरा काही म्हणजे निगेटिव्ह शक्तीचा प्रभाव त्याच्यावरून नाही झाला पाहिजे आपल्या आयुष्यावरती. प्रथम तर मी सांगू शकते की मेष राशीसाठी जे आहे तेच चिन्ह इथं आलेलं आहे. मेष राशी, मेष राशीचं चिन्ह आहे आणि तुमच्या आयुष्यात सेलिब्रेशन आहे. सगळ्या गोष्टी मार्गी लागताना दिसत आहे. जे कार्य कोणतं थांबलं असेल, कोणतं होत नसेल, तर ते सुद्धा अचानकपणे 2026 पासून होताना दिसत आहे. वर्षभराचा बायोडाटा तुमचा हा सांगत आहे की तुमच्या जे काम कुठलं हाती घेणार ते काम नक्कीच पूर्ण होणार आहे. 4 हा राहूचा कारक आहे. 4 अंक जो आहे तो, त्यामुळे राहू तुमच्यावर अतिप्रसन्न आहे. त्यामुळे ही सगळी कार्य तुमची व्यवस्थित मार्गी लागताना दिसत आहेत. अजून असं म्हटलं तर 8 नंबरचं कार्ड जे आहे ते ग्रहण आहे आयुष्याला तुमच्या. ते सुद्धा ग्रहण थोडं कुठंफार तरी 2026 मध्ये थोडंफार दिसत आहे. ते सुद्धा तुमच्यावरती हॅवी होताना दिसत आहे. पौर्णिमेचा जास्त त्रास होईल. अडथळा वगैरे काय जर येत असेल तर ते जास्त शक्यतो तुम्ही जे काम करणार आहे ते पौर्णिमेच्या काळामध्ये होता होईल तेवढं टाळायचं आहे. त्या काळामध्ये करायचं नाहीये. शक्यतो 8वा महिना जो आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट महिना जो आहे त्या महिन्यामध्ये कोणतं शुभ कार्य तुम्हाला करायचं नाहीये. तो जरा महिना तुम्हाला व्यवस्थित जाणार नाहीये, किंवा त्या महिन्यामध्ये थोडं ग्रहण लागू शकतं. काही शुभ कार्य होतील याचा जरा चान्स कमी दिसत आहे त्या महिन्यामध्ये. तुम्ही होता होईल तेवढं 8वा जो महिना आहे त्या महिन्यामध्ये तुम्ही कोणतं शुभ कार्य करायचं नाहीये, किंवा त्या महिन्यामध्ये कोणतंच कार्य करायचं नाहीये. आणि वर्षभरामध्ये 8 तारीख जी आहे त्या तारखेला तुमचं अशुभ तारीख आहे, त्यामध्ये तुम्ही काहीच करायचं नाहीये. वर्षाची प्रत्येक महिन्याची 8 तारीख ही तुमच्यासाठी अशुभ आहे, त्यामध्ये तुम्ही कोणतंच कार्य करायचं नाहीये. 8 तारीख हे तुमच्या आयुष्याला प्रत्येक गोष्टीत आडवं येण्याची शक्यता आहे. म्हणजे समजलं असेल तुम्हाला. 8 अंक हा तुमच्यासाठी या वर्षाचा घातकी आहे, तो अशुभ आहे, त्याच्यावरती तुम्ही सावध राहायचं आहे. अजून 4 अंक आहे, हा शुभ आहे. 4 अंक कितीतरी वेळा आलेला आहे, तुम्हाला सांगते. 1, 2, 3-4 वेळा आलेला आहे. त्यामुळं 4 अंक जो आहे तो तुम्हाला शुभ आहे. येणाऱ्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा तुमचं काहीतरी मोठं काम कंप्लीट होण्यासारखं दिसत आहे. ते सुद्धा तुम्ही 4 तारीख शुभ संकेत आहे. तो 4 तारीख तुमच्यासाठी ह्या 2026चा शुभ अंक असा मानलेला आहे.
अजून आहे की अबंडन्स पैसा हा चौथ्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये जास्त तुम्हाला जास्त म्हणजे इन्कम देण्यासारखा दिसत आहे तो महिना पूर्णपणे. पण त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा 8 तारीख ही लक्षात ठेवायची आहे. त्या दिवशी किंवा त्या तारखेला तुम्हाला कोणतं शुभ कार्य करायचं नाहीये. आयुष्यात एक नवीन वळणावरती तुम्ही जाताना दिसत आहे. आयुष्याचं एक नवीन चॅप्टर तुमच्या आयुष्यामध्ये सुरू होताना दिसत आहे. काही पास्टमधल्या गोष्टी ज्या आहेत त्याला एक पूर्णविराम मिळून एक नवीन आयुष्याची सुरुवात तुमच्या आयुष्यामध्ये होताना दिसत आहे. आयुष्यात काही जर स्वप्न असतील जे तुम्हाला आजवर बघितली होती ती कंप्लीट झाली नव्हती, ती सुद्धा आता कंप्लीट होताना दिसत आहेत. कंप्लीट होताना दिसत आहेत आणि जी अपेक्षा होती, जे आजवर तुम्हाला मिळालं नाहीये, तुमच्या मनाविरुद्ध सगळ्या गोष्टी होत गेल्या. जे हवं आहे ते तुम्हाला कधीच मिळालेलं नाहीये. त्याच्यावरती सुद्धा मी सांगू शकते, की ह्या वर्षात सुद्धा ते जे ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होता, पण ते तुम्हाला कधीच मिळालं नाहीये, ते सुद्धा आता तुम्हाला मिळण्याची शक्यता दिसत आहे. आणि आर्थिक म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर आरोग्य थोडं ताणतणाव आणि म्हणजे असं सांगायचं म्हटलं तर आरोग्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर इतकं काही चांगलं तुमचं हे वर्ष जाणार नाहीये, हे मी क्लिअरली सांगू शकते. कारण तुमच्या शरीराला पूर्ण पाठीचा जो भाग आहे आपला, पूर्ण डोक्यापासून ते पायापर्यंत, गुडघ्यापर्यंत जरी म्हटला तरी चालेल. गुडघ्यापर्यंत जो भाग आहे, डोक्यापासून ते गुडघ्यापर्यंत, हा यातून जर आपल्या हाडांची किंवा स्किन किंवा कमरेचा मणका, पाठीचा मणका, डोके, डोळे ह्या काही गोष्टी असतील, पोटदुखी अशा काही गोष्टी असतील, त्या वारंवार तुम्हाला होत राहणार आहेत या वर्षामध्ये. पूर्ण म्हणजे जास्त क्लिअर कधी होणार नाही, पण वारंवार सतत दुखत राहणार. अचानकपणे तुम्हाला डोकं दुखायला लागलं, डोकं दुखायचं थांबलं, परत पित्ताचा त्रास झाला, पित्ताचा त्रास थांबला, परत अचानक कंबर दुखायला लागले, कुठेतरी चमकलं, उजवा हात दुखतोय, डावा हात दुखतोय, कधी अचानक काहीच दुखत नाहीये. अशा काही गोष्टी आहेत, ते राहून राहून तुम्हाला आरोग्याचा त्रास हा वर्षभर होत राहणार आहे. ते सुद्धा तुम्हाला फॉलो करावं लागणार आहे. त्याची सुद्धा अजून असं आहे की आयुष्यात चीटर लोक आहेत तुमच्या, ती सुद्धा तुम्हाला या वर्षामध्ये भेटताना दिसत आहेत. त्यांच्यापासून सुद्धा तुम्ही सावध राहायचं आहे. चीटर लोक म्हणजे मैत्री वगैरे करताना घरची कोण दिसत नाहीयेत चीट करताना. बाहेरची जे तुमचे मित्र परिवार असतील, बंधभावकी असतील, कोणीही असू शकतात. घरचे जे असतात मेंबर आपले, आई वडील, बायको बहीण किंवा आई वडील, नवरा, मुलं, ही जर सोडली तर तिसरं बाहेरचं मी सांगत आहे. ही जर आपल्या घरची माणसं जर सोडली तर बाहेरचं जर तुमच्या रिलेटिव्हमध्ये कोण असेल, रिलेटिव्हमध्ये जर कोण असेल तर ते थोडंसं चीट करताना दिसत आहेत, फसवताना दिसत आहेत. त्यांच्याशी बोलण्याच्या नादात तुम्ही गुंगून जाऊ नका, जेणेकरून तुम्ही कधी फसलात किंवा तुमचं नुकसान कधी झालं हे तुम्हालाच कळणार नाहीये. हे या गोष्टीवर थोडं कंट्रोल ठेवा तुम्ही, कारण जेणेकरून तुम्हाला धोका पचवता येईल किंवा नाही येईल ह्याचं परत त्रास व्हायला नको. त्यामुळे तुम्ही आधीच त्या गोष्टी तुम्ही हवं तर हे 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 जो माझा व्हिडिओ आहे त्यातल्या महत्त्वाच्या टिप्स ज्या आहेत तुम्ही त्या कॅलेंडरवरती लिहून ठेवा. ज्या त्या महिन्यामध्ये प्रत्येक कॅलेंडरवरती लिहून ठेवा की ह्या गोष्टी मला फॉलो करायच्या आहेत. एखादं स्टिकर घ्या, त्याच्यावरती लिहा आणि ते स्टिकर प्रत्येक कॅलेंडरच्या पानावरती लिहून ठेवा, कारण आपल्याला प्रत्येक गोष्ट जाणीव झाली पाहिजे की या वर्षामध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहे. 8 तारीख ही अशुभ आहे मेष राशीसाठी आणि 4 तारीख ही शुभ आहे. फेब्रुवारी महिना तुम्हाला खूप लकी आहे. शरीराचा आरोग्याचा त्रास हा वर्षभर राहणारच आहे. राहून राहून काहीतरी गोष्टी तुमच्या शरीराला तुम्हाला त्रास होतच राहणार आहेत, पण मोठा इश्यू कोणता दिसणार नाहीये. आजवर जी कामं तुमची होत नव्हती ती अचानकपणे होताना दिसत आहेत. त्याच्यासाठी महिना जर म्हटला तर 4च चौथा महिन्याचं दिसत आहे. त्या महिन्यात अजून तुमची चांगली पेंडिंग जी कामं होती ती कंप्लीट होताना दिसत आहे. लव्ह रिलेशनचा महत्त्वाचा मुद्दा आहे की लव्ह रिलेशनसाठी जर बघायचं म्हटलं तर हा 2026चा जो काळ आहे तो तुमच्यासाठी खूप उत्तम आहे. उत्तम म्हणजे खूपच बेस्ट आहे. पण एंजल्स आहेत ते तुम्हाला गायडन्स देताना दिसत आहेत. यासाठी बोलायला गेलं तर तुम्ही या वर्षामध्ये हा जो काळ आहे, 1 वर्षाचा काळ आहे. या वर्षामध्ये तुम्ही कधीही कुलदेवतेला एकदा जाऊन या, जोडीनं जाऊन या, आपल्या कुटुंबासहित कुटुंबाला घेऊन वर्षातून एकदा जा. ह्या वर्षी 2026ला देवीची ओटी वगैरे काय मानपान करायचं असेल तर ते करून या. जेणेकरून ह्या वर्षामध्ये जे काही सुख समाधान, धनधान्य पिकावं घरामध्ये, अशा सगळ्या काही गोष्टी असतील तर तुमचं होऊन जाईल व्यवस्थित. दुसरं अजून आहे पैशा संदर्भात आहे. पैसे, अबंडन्स, करिअर, लाईफ सेटल
ह्यासाठी सुद्धा ज्या गोष्टीसाठी प्रयत्न म्हणजे जेवढं मिळावं तेवढं मिळकत तुम्हाला मिळावी ह्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहे, वर्षभरासाठी प्रयत्न करत राहणार किंवा नाही राहणार हे मी सांगू शकते तुम्हाला आता, की तुमचं जे स्वप्न आहे की मला 2026मध्ये हे अचीव करायचं आहे, मला हे हवं आहे, मला ते हवं आहे आणि मी त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रयत्न तर केले पाहिजेत, फक्त बोलून ते होणार नाही. नुसता हातात दिवा घेऊन त्याचा काहीच उपयोग नाही आहे. तुम्हाला त्याच्यावरती प्रयत्न करायचा आहे. यश पण लवकरात लवकर मिळणार आहे. या वर्षाच्या आत्ता जर 2026चा सुरुवातीचा काळ जानेवारी महिना जो आहे, तिथून जर सुरुवात केली तर कमीत कमी 9 महिन्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टीचा सक्सेस मिळत आहे. हे स्पष्ट आणि क्लिअर मी सांगू शकते. कारण आता जर सुरुवात केली तर वर्षाच्या एंडिंगच्या अगोदर तुम्हाला यात यश मिळताना दिसत आहे. पण तसा प्रयत्न जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही आत्तापासूनच सुरुवात करायची आहे. जानेवारीच्या 1 तारखेपासूनच तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे, की बाबा मी आज नवीन वर्षाचा 1 तारीख आहे आणि मी या 1 तारखेला माझं नवीन काहीतरी संकल्प करत आहे. एक नवीन काहीतरी वचन मी माझ्या स्वतःला देत आहे, की मी हे माझं नवीन जे कार्य आहे ते मी संपन्न करू शकेल. सपोज मी माझ्यावरून सांगते तुम्हाला, की हा माझा जो चॅनेल आहे, हा मी 1 तारखेला जर समजा मी म्हटलं, की मी या वर्षामध्ये माझ्या चॅनेलची ग्रोथ 1 मिलियन किंवा 1 लाख किंवा 10,000 अशापर्यंत मी पोच करणार आहे. असं जर मी पण जर केला, तर तो मला अंमलात आणण्यासाठी त्याच्यावर वर्कसुद्धा करायचं आहे. रोजच्या रोज व्हिडिओसुद्धा पोस्ट करायचे आहेत. हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. तसंच तुम्हाला सुद्धा वर्क करायचं आहे. 1 तारखेला जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टी तुमच्या कोणतीही मनात असेल, त्यासाठी जर तुम्हाला वर्क करायचं असेल, तर ते आधीच त्याची तयारी करायची आहे. नुसतं बोलून काही होणार नाहीये. नुसता दिवा हातात घ्यायचा आणि काही शोधतंय का, मिळतंय का, सापडतंय का बघत जर फिरलं, तर काहीच होणार नाही. कष्ट करा, मेहनत करा, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. हे मी डेफिनेटली सांगू शकते, की आयुष्यात तुमच्या ज्या गोष्टी मी आता सांगितलेल्या आहेत, त्यात सगळ्यामध्ये यश तुम्हाला मिळताना दिसत आहे. आयुष्याचं बॅकग्राऊंड एक चॅप्टर तुमचा बदलण्याची सुरुवात 2026 मध्ये होत आहे. अजून असं दिसत आहे कधी-कधी तुम्ही हे खूप निगेटिव्ह आहे. पण इतकं सगळं पॉझिटिव्ह मी सांगितलेलं आहे आणि शेवटला मी हे निगेटिव्ह सांगत आहे. त्यामुळे थोडं मला कसं तरी फील झालं. कसं आहे माहिती आहे का, पास्टमध्ये काही गोष्टी तुमच्या झालेल्या असतील. पास्टमध्ये ज्या गोष्टी तुमच्या झालेल्या असतील त्या सोडून द्यायच्या आहेत. आणि त्या जर सोडून दिल्या तरच तुमच्या आयुष्यात ग्रोथ आणि तुमच्या करिअरवरती फोकस राहील. जर तुम्ही पास्टमधल्या गोष्टी जर आठवत बसलात तर हे कोणतंच कार्य तुमचं होणार नाही. ह्या गोष्टी सगळ्या तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवायच्या आहेत, जेणेकरून की तुमच्या आयुष्यावरती, तुमच्या एनर्जीवरती निगेटिव्ह परिणाम होणार नाहीये. अजून मी असं सांगू शकते, की इतकं तणाव शरीराला द्यायचा नाही, की रात्रीची झोपसुद्धा तुमची मोडून जाईल आणि तुमच्या अचानकपणे डोळ्यात पाणी येईल आणि रात्रभराची झोप मोडून आपण फक्त एकच विचार करत बसू, की आपल्या पास्टमध्ये झालेल्या काळात आपण काय केलं आणि आपल्या नशिबी काय आलं. ही जी एनर्जी इतकी निगेटिव्ह आहे, की हे जे कार्य आपलं 2026चं जे कंप्लीट होणार आहे, ते कुठेतरी स्टॉप होऊ शकतं. त्याला वेगाची गती मिळायला जी पाहिजे ती मिळत नाही, ती कमी होत राहते. त्यामुळे हे 2026 सुद्धा तुमचं खराब होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला ही एनर्जी जी आहे, होता होईल तेवढे लांबच ठेवायची आहे, तरच आयुष्याला सक्सेस आहे. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, की एक स्टिकर बनवा. 12 कॅलेंडरची पानं असतात, त्या 12 कॅलेंडरच्या पानाचं एक स्टिकर बनवा. त्याच्यावरती वरती चिकटवा. पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत. स्टिकर असं एवढंसं स्टिकर बनवून त्याच्यावरती स्टिकर चिकटवा आणि त्याच्यावरती मी जे नोटीस सांगितलेलं आहे ते प्रत्येक गोष्ट या व्हिडिओमधल्या बघून तिथं लिहा. कारण जेणेकरून प्रत्येक वेळी तुमची नजर तिथं पडल्यावरती तुम्हाला कळालं पाहिजे, की आपल्याला कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. त्यामुळे तुमची एनर्जी सतत पॉझिटिव्ह राहील. माझ्या काही बोललेल्या गोष्टी आहेत त्या सतत तुम्हाला आठवत राहतील. त्यामुळे तुम्हाला पूर्ण एनर्जी येऊन पुढं जाऊन काहीतरी कार्य करण्यासाठी तुम्ही सक्षम राहाल आणि मी प्रार्थना करते, की 2026 तुम्हाला खूप छान जाऊ दे. अजून मी एनर्जी चेक करणार आहे. आता कवड्यांवरती एनर्जी तुमची काय निघत आहे, काय आहे एनर्जी ते आपण बघूयात.
4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. चला, मेष राशीसाठी येणारे वर्ष कसं राहील. अजून एक्स्ट्रा टिप्स ज्या आहेत त्या ह्या कार्डपासून हे वेगळं आहे. ह्याची एनर्जी खूप चेंज आहे. ह्याची आणि याची काही सुद्धा संबंध नाही आहे. हा पूर्ण वेगळी एनर्जी देत असतो तुम्हाला. जर थोडेफार जर खरंच एनर्जी तुमची कनेक्ट माझ्याशी बरोबर जर झालेली असेल तर व्यवस्थितच तुम्हाला यातून मार्गदर्शन मिळेल. 100% मी याच्यातून गॅरंटी देऊ शकते. मेष राशीसाठी येणारे वर्ष कसं राहील. मेष राशीसाठी येणारे 2026. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. जाणायच्या नावानं चांगलं आई देवी माते मला व्यवस्थित सगळं गायडन्स होते. माझे व्ह्युअर्स आहेत त्यांना सगळं सत्य कळू दे. त्यांच्या पुढे जे आयुष्याचं मार्गदर्शन आहे ते कळालं तर त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी करण्यासाठी सोप्या होतील. श्री स्वामी. श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ. बाजू एक निवडायची आहे. कोणतीही एकच बाजू निवडायची आहे. आयुष्याचा प्रवास करताना जेव्हा तुम्ही 2026 मध्ये जेव्हा काही गोष्टी तुम्ही ट्राय करणार असाल किंवा कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करणार असाल तर पुरती एकच बाजू निवडायची आहे. दोन्ही बाजूला स्ट्रगल तुम्हाला करायचं नाहीये. त्यामुळे तुमच्या कामामध्ये जो वेग आहे किंवा एखादं काम करण्यासाठी जे तुम्हाला प्रोत्साहन आहे, शरीराची ऊर्जा जी जितकी तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करते तशी ती मदत करणार नाही. तुम्ही डॅमेज व्हाल पूर्णपणे. तर परत एनर्जी जितकी हवी तितकं मिळणार नाहीये तुम्हाला कोणतंही कार्य करण्यासाठी. पण होता होईल तेवढं तुम्हाला एकाच बाजूचा विचार करायचा आहे. दोन्ही बाजूचा विचार करायचा नाहीये. जर आता मी तुमच्याशी बोलत आहे तर माझ्या सगळ्या गोष्टी काय ज्या आहेत त्या मला बाजूलाच ठेवायच्या आहेत. मला पूर्ण एफर्ट्स, पूर्ण एनर्जी तुम्हाला द्यायची आहे जेणेकरून यातून काहीतरी खुलासा तुमच्या पुढे मी मांडू शकेन. हेच तुम्हालाही फॉलो करायचे आहे आयुष्यासाठी, आयुष्याचा प्रवास निवडण्यासाठी. 2026च्या काही गोष्टी तुम्हाला फॉलो करण्यासाठी. एखादी गोष्ट जर तुम्ही हातामध्ये घेतलेली जर असेल तर त्यामधून सक्सेस 100% मला मिळायला पाहिजे. ह्यात जास्त तुमचं लक्ष राहिलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. लक्ष तिसरीकडे असणार आणि मी इथं रिडिंग करत असणार याचा काहीच उपयोग नाहीये. ह्याच गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. अजून असं आहे की मुलाबाळांकडे लक्ष ठेवायचं आहे. मुलाबाळांचं करिअर घडवणं किंवा त्यांच्याकडे लक्ष ठेवणं, बारकाईने लक्ष ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तितक्याच गरजेच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 1. मेष राशी आहे. इथं सुद्धा मेष राशीसाठी आहे. मेष राशीसाठी 4 आकडा जो आहे तो शुभ आहे. पण इथं सुद्धा एक तारीख दिलेली आहे. 1 तारखेचं इथं दिसत आहे. पहिला महिना 4 तारीख. ह्यासाठी हे तुम्हाला काहीतरी शुभ असू शकतं. पहिल्या महिन्यात 4 तारीख काहीतरी असू शकतं तुमच्यासाठी मेष राशीसाठी. ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या नोटीस करून ठेवायच्या आहेत. इतकं सगळं लक्षात राहत नाही. अजून सांगायचं असं म्हटलं तर लव्ह रिलेशन आहे ते तुमचं कुठंतरी विश्वास असणं एकमेकांवर ते सुद्धा गरजेचं आहे. विश्वास ढळून देऊ नका. एकमेकांवरती कनेक्ट राहा. व्यवस्थित विश्वास असेल तर सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित आयुष्याच्या तुम्ही टप्पा पार करू शकाल. 1 2 3 4 इथं पण 4च दिसत आहे. 4ची एनर्जी स्ट्रॉंग आहे तुमच्या रीडिंगसाठी किंवा तुम्हाला मेष राशीच्या 2026 साठी कोणतंही काम करायचं असेल तर ते मी मगाशी सांगितलेलं आहे. 8वा महिना निवडायचा नाही. आडवं कोणतं येऊ द्यायचं नाही. 8 हे 8 आडफाटा असं काही म्हणतात, त्याच्यापैकी तो 8 आकडा आहे तो तुमच्यासाठी शुभ नाहीये. लव्ह लाईफ, करिअर, अजून करिअर सुद्धा व्यवस्थित घडेल आणि संततीसाठी सुद्धा हे वर्ष चांगलं राहील. ज्यांना मेष राशीवाल्यांना संततीचा योग नव्हता तो या वर्षामध्ये संततीचा योग घडताना दिसत आहे. संततीसाठी योग कोणता आहे. श्री स्वामी समर्थ. 2026 मेष राशी. यस, हे वर्षच पूर्ण तुमचं चांगलं आहे. त्यामुळे संततीसाठी हे वर्ष खूप छान आहे तुम्हाला. चालेल. एनर्जी मॅच झाली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पूर्णपणे एनर्जी चेक करा किंवा मॅच होत असेल तर मला सुद्धा तुम्ही सांगा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. येणारे 2026 आहे ते मेष राशीसाठी खूप 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 भरभराटी येऊन जाऊ दे.
अजून जी कामं होत नाही ती होऊ देत, हीच मी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. आणि माझं हे 2026 या विषयावरचं रीडिंग किंवा तुम्हाला ज्या कोणी भविष्याचे सल्ला जो आहे ते मी इथं थांबवते. श्री स्वामी समर्थ.